बातमी कोल्हापूरची. कोल्हापूरमध्ये जवाब दो मोर्चा आहे. गोकुळच्या कपाती विरोधात हा मोर्चा निघेल. विशेष म्हणजे या मोर्चात शेतकरी गाई म्हशींसह सहभागी होणार आहेत. साधारणतः 11 ते 12च्या दरम्यान या आंदोलनाला सुरुवात होईल. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया कोल्हापूरला. आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे. सतेज, काय अपडेट? नक्कीच लाघवी, आपण पाहिलं तर डिबेंचर कपात जी आहे ती खरं तर गोकुळ दूध संघाने केली आहे आणि याच्याच विरोधामध्ये ज्या संस्था आहेत त्या आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. आणि त्या आक्रमक झालेल्या संस्था आज गोकुळच्या जे ताराबाई पार्क इथलं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या वरती आपली गाई म्हशी ही सगळी जनावरं घेऊन या ठिकाणी मोर्चा काढताना आपल्याला काही वेळातच पाहायला मिळणार आहेत. शासकीय विश्रामगृहापासून हा मोर्चा आहे तो सुरू होणार आहे आणि तो गोकुळच्या मुख्य जे कार्यालय आहे इथलं प्रशासकीय कार्यालय कोल्हापुरातलं त्या ठिकाणी हा धडकणार आहे. गेल्या साधारणतः 15 दिवसांपासून या डिबेंचरबाबतच्या कपातीबाबतचा जो निर्णय झालेला आहे आणि त्यामुळेच एक रान पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हा आर्थिक संकटात जो आहे तो सापडणार असल्याची जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळेच आक्रमक झालेल्या या सगळ्या दूध उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या ज्या संस्था आहेत त्यांनी आज आक्रमक भूमिका घेत हा मोर्चा काढण्याचा निर्णय तो घेतलेला आहे. यापूर्वी भाजप नेत्या शौमिका महाडिक या देखील या ठिकाणी त्यांच्याशी देखील चर्चा करण्यात आलेली होती आणि त्यांनी गोकुळ प्रशासनाची देखील चर्चा केलेली होती की डिबेंचर कपात जी केलेली आहे ती तुम्ही तात्काळ रद्द करावी आणि त्याचा जो आर्थिक फटका जो संस्थांना बसणार आहे तो कुठेतरी बसू देऊ नये यासाठीची जी विनंती आहे करण्यात आली होती. मात्र गोकुळ प्रशासनाने या ठिकाणी या सगळ्याची विनंती आहे ती कुठेतरी धुडकावून लावलेली आहे आणि या संदर्भात आता नेते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. कारण जे संपर्क दौरे झालेले होते या संपर्क दौऱ्यांमध्ये देखील या गोकुळच्या जे संचालक आहेत त्यांनी कोणतीही माहिती जी आहे ती दूध उत्पादक संस्थांना या ठिकाणी दिलेली नाही आहे, शेतकऱ्यांनी दिलेली नाही आहे. त्यामुळे आक्रमक झालेले हे सगळे दूध उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या ज्या संस्था आहेत त्या आज मोर्चा काढताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे एक आनंदाची बातमी अशी एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते की या सगळ्या मोर्चानंतर किंवा डिबेंचरबाबत जे रान उठलेलं आहे कपातीबाबतचं त्यानंतर कुठेतरी आता गोकुळ दूध संघ हे सगळ्या डिबेंचरबाबत जी कपात केलेली रक्कम आहे ती परत देण्याचा विचार आहे ती या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. वसुबारस जो आहे दिवाळीचा मुख्य सणातील एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये खरं तर या दिवशी हे सगळे गोकुळचे जे एक आनंदाची बातमी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते. मात्र आजच्या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण कोल्हापूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून हे सगळे दूध उत्पादक शेतकरी ज्या संस्था आहेत आणि त्यांचे जनावरे घेऊन या ठिकाणी आल्याचं येणार असल्याचं पाहायला मिळते. साधारणतः 10-10:15च्या सुमारास हा मोर्चा सुरू होईल आणि पुढच्या तासा ते दीड तासामध्ये तो गोकुळवरती धडकेल. मात्र या सगळ्या परिसरामध्ये आता पोलिसांनी देखील खूप मोठा बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळते आणि शासकीय विश्रामगृह परिसरात आता जे गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी आहेत आणि त्यांच्या संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत ते यायला देखील आता सुरुवात झालेली आहे. आणि यामध्ये आज भाजप नेत्या शौमिका महाडिक या मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याची देखील माहिती आता समोर आली आहे. त्यामुळं आता एकीकडं गोकुळमध्ये भाजपचेच जे नवीद मुश्रीफ जे आहेत ते आता अध्यक्ष आहेत आणि दुसरीकडं शौमिका महाडिक या ठिकाणी आता भाजपच्याच नेत्या विरोध करताना पाहायला मिळतात. त्यामुळं एका गोकुळमध्ये आता वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू होतं की काय अशी एक शक्यता या निमित्तानं निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. लागवी. अगदी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.